हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. मग ह्याच्यामध्ये ही गोष्ट पण कारणीभूत ठरते का की आता अशोक खरात सोबत हू राजकारण्यांचे फोटो सगळ्यांनी पाहिले. फोटो कोणीही कोणासोबत काढू शकतो ते मुख्यमंत्र्यांनी सांगितलं मगाशी आणि ते आपणही जाणतो. फोटो आहे म्हणून काही ती व्यक्ती कुठल्या गुन्ह्यात सहभागी असेल असं आपण अजिबात म्हणू शकत नाही. पण या पॉलिटिकल प्रेशरचा पण मोठा इम्पॅक्ट होत असतो पीडितांच्या मनावरती. एक आहे पद आणि एक आहे व्यक्ती. सो पदाचं महत्त्व जास्ती असतं, कारण त्या पदावर बसल्यानंतर आपण फक्त ती व्यक्ती म्हणून नसतो, तर आपण त्या पदाची जबाबदारी स्वीकारलेली असते. तर त्या पदावर बसलेला असताना जर कोणी त्याचा गैरवापर केला आहे किंवा काही चूक असेल आणि ती जर चौकशीमध्ये आढळली तर ऑब्व्हियसली आपण जी काही त्या पदाची जबाबदारी घेतो याच्यावर आपण न्याय नाही केला आहे असं मी समजीन. व्यक्ती म्हणून कोण कोणावर श्रद्धा ठेवतं, कोण कोणावर अंधश्रद्धा ठेवतो हा त्याचा भाग आहे. पण तुम्ही ज्या वेळेला त्या पदावर बसत असता, जसं आम्ही सगळे पदावर आहोत, म्हणजे आज जरी आम्ही दोघं सरकारमध्ये असलो, ते आमदार म्हणून असले तरी आम्ही तिघंही कुठेतरी लोकप्रतिनिधीच आहोत आणि आम्ही जबाबदार पदावर बसलेलो आहोत. त्यामुळे जबाबदार पदावर बसलेला असताना जर एखादी चूक आमच्याकडून होत आहे तर नक्कीच त्याच्यावर जी काही आहे ती शिक्षा किंवा कारवाई ही झाली पाहिजे, याबद्दल काही दुमत नाही. हां, ज्या वेळेला अशा पद्धतीचे प्रकरणं घडतात ज्याच्यामध्ये खऱ्या अर्थानं सरकार म्हणून एक उदाहरण आपल्याला सेट करायचं आहे की नाही हे असा खपवून घेतलं जाणार नाही, तर या सगळ्या ह्याच्यामध्ये पॉलिटिकल प्रेशर किंवा कुठलंही पॉलिटिक्स हे नाही येतं कामा. आणि मला वाटतंय की या संबंध चौकशीमध्ये माजी मुख्यमंत्री मोद्यांवर म्हणजे या संदर्भामध्ये विश्वास ह्यासाठी आहे की हे प्रकरण बाहेर यायच्या आधी त्यांच्या निदर्शनास आलं, त्याच वेळेला कुठे ना कुठेतरी त्यांनी या संदर्भातली जी काही कारवाई असेल किंवा त्याच्यातल्या बाकी जी सगळी काय म्हणतो त्याला आपण कमिटी गठीत करून त्याच्यावर अधिकचे हे चौकशी करणे ह्या सगळ्या केलेल्या होत्या आणि मग ते मीडियामध्ये हायलाईटमध्ये आलं. सो या बाबतीमध्ये ह्या पर्टिक्युलर केसमध्ये जर आपण विचारत असाल तर ऑफकोर्स आम्हाला सरकार म्हणून विश्वास आहे की चौकशीच्या अंतिम जे काही आहे ते त्याच्यामध्ये येईल आणि मग त्याच्यामध्ये जर कोण दोषी असेल तर त्याच्यावर 100% कारवाई होईल. हा मुख्यमंत्र्यांच्या जी काही त्यांनी आत्तापर्यंत पावलं उचललेली आहेत त्यामध्ये एक सहकारी म्हणून किंवा एक मंत्रिमंडळातली सहकारी म्हणून माझा विश्वास आहे. खरं तर आपली वेळ ऑलमोस्ट संपली आहे, पण एक प्रश्न मला